पंचवटी हे फक्त नाव नाही, तर त्या 5 वटवृक्षांची एक पवित्र कथा आहे, जिथे प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासाच्या काही दिवसात आपलं जीवन व्यतीत केलं होतं. म्हणूनच या भूमीला पंचवटी असं नाव प्राप्त झालं. आणि हो, आपल्याला माहितीच असेल, ही पंचवटी नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर वसलेली आहे. नाशिक हे नावसुद्धा रामायणाशी जोडलेलं आहे. आपल्याला माहितीच असेल ती कथा, वनवासाच्या काळात रावणाची बहीण सुपर्णखा प्रभू श्रीरामावर मोहित झाली होती. तिच्या उद्धटपणामुळे लक्ष्मणाने तिला धडा शिकवण्यासाठी तिचं नाक कापलं होतं आणि त्या घटनेवर या भूमीचं नाव पडलं नाशिक, म्हणजेच नाक कापलेलं भूमी. आणि हो, या नाशिक शहराच्या त्र्यंबकेश्वरला दर 12 वर्षांनी भव्य असा कुंभमेळा भरतो. या मेळ्यात पंचवटीचं महत्त्व खूप मोठं आहे, कारण